नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग. चला, यश परके या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा व 758854536308 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा. वर्ग 3री 4थी 5वी 8वी NMMS स्कॉलरशिप या सर्व विद्यार्थ्यांसाठी यश परके या चॅनलवर तासिका असतात. तर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी या नंबरवरती तुम्ही मॅसेज करा, तुमचा वर्ग टाका. तुम्हाला त्या ठिकाणी दररोज तासिकेच्या लिंक भेटतात. तर या ठिकाणी आपण 3री 4थी MTS BTS 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत. यामध्ये आपण नेम ऑफ द कलर्स, शेप्स ऑफ द थिंग्स, ऑब्जेक्ट्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड गेम्स या रंगांची, वस्तूंची, आकारांची, भाज्यांची, फळांची व खेळांची नावे हा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग आता या ठिकाणी पहा, शेप्सचा आपण या ठिकाणी शेप्स म्हणजे आकारांची माहिती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. तर पहा, ट्रँगल म्हणजे त्रिकोण, TRIANGLE. तुम्हाला स्पेलिंगसुद्धा पाठ असणं खूप आवश्यक आहे बरं का. चुकीच्या स्पेलिंग देतात. कोणती चुकीची स्पेलिंग ट्रायंगलची चुकीची आहे, पर्यायातून शोधा असा प्रश्न येतो. स्क्वेअरची, रेक्टँगलची अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला चुकीची स्पेलिंग, इनकरेक्ट स्पेलिंग, करेक्ट स्पेलिंग अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला स्पेलिंग तुम्ही पाठ करून ठेवणं आवश्यक आहे. हे ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, स्क्वेअर म्हणजे चौकोन आणि रेक्टँगल म्हणजे आयत. हे काय आहेत? शेप्स आहेत, आकार आहेत. पुढचाच आपण आकार पाहू, शेप्स पाहू. तर पहा या ठिकाणी आता हे पेंटागॉन म्हणजे पंचकोनाचं हे शेप्स आहे, शेप म्हणजे आकार आहे. हेक्झागॉन षटकोन, हेक्झागॉन HEXAGON हेक्झागॉन म्हणजे षटकोन. क्यूब म्हणजे घन. हे तुम्ही आकार तुमच्या वहीमध्ये काढून घ्या. चला, आता हे सर्कल आहे. सर्कल म्हणजे वर्तुळ, गोल जे असतं त्याला सर्कल असं म्हणतात. सिलेंडर म्हणजे दंडगोलाकृती. आता एक कोन म्हणजे शंकूच्या आकाराचा जो असतो तो त्याला कोन असं म्हणायचं इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये त्याला शंकू म्हणतात. तर आता आपण या ठिकाणी शेप्सचे आकार हा जो या ठिकाणी आकार पाहिलेला आहे. यानंतर आपण ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तूंचे नाव, ऑब्जेक्ट्स नेम वस्तूंचे नाव या ठिकाणी आपण पाहूयात. आता हे क्राऊन म्हणजे मुकुट, क्वीन किंवा किंगच्या डोक्यावर जे असतं मुकुट, हे अशा प्रकारचं क्राऊन म्हणजे देवांच्या सुद्धा ह्याच्यावर असतं मुकुट डोक्यावरती. क्राऊन म्हणजे मुकुट. कॅप म्हणजे टोपी. आता हे टर्बन म्हणजे फेटा. हे नवीन शब्द असे लिहून घेत चला. टर्बन म्हणजे फेट्याला टर्बन असं म्हणतात. पहा, आता स्वयंपाकघरातील काही वस्तूंची नावे आपण पाहू या ठिकाणी. आता हे स्पून म्हणजे चमचा, नाईफ म्हणजे सुरी. आता ग्रॅटर म्हणजे खिसणी आणि शिव म्हणजे चाळणी. शिव म्हणजे आपण पीठ चाळतो ती चाळणी, शिव म्हणजे चाळणी. आता फ्रूट्स नेम, काही फळांची आपण नावे या ठिकाणी आपण पाहूयात. फ्रूट्स नेम पाहूयात. तर पहा, फ्रूट्समध्ये काय काय तुम्ही चला चार्टमध्ये याचं तुम्ही फ्रूट्सची नावे टाका बरं. चला कुणाला फ्रूट्सची नावे पाठ आहेत त्यांनी चार्टमध्ये याचं उत्तर टाकायचं आहे. मँगो, ॲपल, ग्वाव, वॉटरमेलॉन असे बरेच फ्रूट्सचे नाव आहेत, आहे की नाही. कोणकोणते आहेत नवीन नाव? ड्रॅगन फ्रूट्स, पायनॅपल, परत पपया, ग्रेप्स हे काय आहेत? फ्रूट्स आहेत. आपण अशाच प्रकारचे काही फ्रूट्सची नावं पाहू आपण या ठिकाणी. ग्रेप्स, बनाना, ॲपल, पायनॅपल,
मँगो. ऑरेंज म्हणजे संत्रे, खरबूज. मस्कमेलॉन म्हणजे खरबूज. चेरी, ग्वाव पेरू. कोकोनट म्हणजे नारळ. हे सुद्धा फ्रूट्सच नाव आहे. आता व्हेजिटेबल्सची आपण काही व्हेजिटेबल्सची नावे आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा, व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला. तर टोमॅटो, फ्लावर म्हणजे कॅलीफ्लावर. तर गार्लिक म्हणजे लसूण. चिलीज म्हणजे मिरची. बिटर गार्ड म्हणजे कारले. पोटॅटो म्हणजे बटाटा. ब्रिंजल्स म्हणजे वांगे. ढोबळी मिरची मला काय म्हणतात? कॅप्सिकम. लेडी फिंगर म्हणजे भेंडी. मुळा, रॅडिश म्हणजे मुळा. रॅडिश म्हणजे मुळा. परत बीन्स म्हणजे शेंगा. अशा बऱ्याच व्हेजिटेबल्सचे सुद्धा नाव आपल्याला आलेले पाहिजेत. ऑनियन हे सुद्धा फळभाजीमध्ये व्हेजिटेबल्समध्ये मोडतं. गार्लिक अशा प्रकारे बऱ्याच. कुकुंबर म्हणजे काकडी आहे, ही फळभाजी आहे. चला, आणखी काही फळभाज्यांची नावे तुम्हाला आठवत असेल तर टाका. चला, चार्टमध्ये टाका. चला, छान, वा. चला, आता काही गेम्सची नावे आपण या ठिकाणी पाहू. इनडोअर गेम. आता म्हणजे इनडोअर गेम म्हणजे घरामध्ये खेळणारे, घरात खेळले जाणारे गेमची नावं पाहू आपण. चेस, बॅडमिंटन, टेनिस आणि कॅरम. आता आउटडोअर गेम क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, हॉकी, खो खो. हे जे काय आहेत हे आपण ग्राउंडमध्ये खेळतो, घरामध्ये खेळत नाही आहेत हे खेळ. आणि घरामध्ये चेस, बॅडमिंटन, टेनिस, कॅरम हे घरामध्ये खेळले जाणारे गेम्स आहेत. आता काही आपण कलर्स नेम पाहणार आहोत या ठिकाणी. आता ऑरेंज म्हणजे नारंगी, रेड म्हणजे लाल, ब्लॅक म्हणजे काळा, व्हायलेट म्हणजे जांभळा, ग्रीन म्हणजे हिरवा, ब्ल्यू म्हणजे निळा, ग्रे म्हणजे करडा, व्हाईट म्हणजे पांढरा. कलर्स नेम सुद्धा तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. येलो म्हणजे पिवळा, ब्राऊन म्हणजे तपकिरी, रेड म्हणजे लाल, ब्ल्यू म्हणजे निळा, व्हाईट म्हणजे पांढरा. अशा प्रकारे कलर्सचे भरपूर नावे आहेत. ब्लॅक म्हणजे काळा. तुम्हाला आणखी कोणती नवीन नेम्स जर माहिती असतील तर चला चॅटमध्ये त्याचं पण नेम्स जे आहेत ते तुम्ही टाकत चला. जे विद्यार्थी टाकत आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. छान ते रिस्पॉन्स देत आहेत तासिकेला. चला, आपण या ठिकाणी फ्रूट्स नेम, व्हेजिटेबल्स नेम, कलर्स नेम, शेप्स नेम, परत काय पाहिलं आणखी? चला, अशा प्रकारे आपण नेम्स पाहिलेले आहेत. वस्तूंचे काही स्वयंपाकघरातील किचन्समधील टूल्स व चे नावे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आता आपण या ठिकाणी काही मॉडेल क्वेश्चन पाहू. Which of the following is not the name of a color? आता खाली जे दिलेले ऑप्शन आहेत त्यातील रंगांचं नाव नसलेलं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. मग रंगांचं ऑप्शन नसलेलं कोणता पर्याय आहे पहा. मग आता हे गोल्ड आहे, हे रंग आहे का गोल्ड? गोल्डन कलर जर आला असतं या ठिकाणी तर मग हे झालं असतं एखादी वेळेस. ग्रीन हे रंग कलरचं नाव आहे, येलो कलर आहे, रेड कलर आहे. तर हे गोल्ड म्हणजे सोने हे कलरचं नेम नाही. इज नॉट अ कलर. पर्याय क्रमांक 1. पुढचा अशाच प्रकारचा पहा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज अ ट्रँगल? आता पहा या ठिकाणी ट्रँगलचा खालीलपैकी ट्रँगल्सचा शेप आकार असलेला पर्याय आपल्याला यातून शोधायचा आहे. मग हे काय? स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, हे स्क्वेअर आहे, हे ट्रँगल आहे आणि हे सर्कल आहे. मग आपण या ठिकाणी
ट्रँगल असलेला आपल्याला पर्याय शोधायचा आहे। पर्याय क्रमांक 3 जो आहे या ठिकाणी ट्रँगल आहे, पर्याय क्रमांक 3। विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन तासिकेसाठी तुम्हाला यश परगे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी ह्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज टाकायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल व तुम्हाला दररोज तासिकेचा लाभ घेता येईल। चला या ठिकाणी थांबूयात। धन्यवाद।